त्या मेळाव्यामध्ये लोक इतकी जमली होती की अफाट लोक जमली होती. हे चित्र बघूनच हा माणूस तिथं आलाच वाटला. तुमच्या मनातला आमदार कोण? आमच्या मनात दोन्ही बी चांगली आहेत, पण ह्याच्यातला चांगलं व्यवस्थित व्हायचं पाहिजे आम्हाला. काय सांगाल बाबा, काय वाटते कोणाच्या हवा येईल? हवा येड्रावकरांचं. येड्रावकरांचं चांगलं आहे आणि त्यांचा संपर्क माणसाशी चांगला आहे. कामं काही लोकांची केलेले आहेत. आजपर्यंत खासदार आमचं कोणीच केलं किती 40 वर्षात बर एवढं काम केलंय. या 5 वर्षात जर बहुतेक नाही खरोखर चांगला काम झालं. असं पण काही नाहीये की लोकांना नावं ठेवण्याचं चांगलं काम झाले. काय उलट पडलं काय फक्त गणपती असं आम्हाला म्हणायचं आहे. आज आपल्याला स्वप्नात देखील येड्रावकर विजय होतोय असं आम्हाला स्वतःला वाटतोय. वारं काय सांगू शकत नाही, पण जनतेचं काम करतील तेच त्यांचंच हे होणार आहे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या केके न्यूजच्या विशेष कार्यक्रमातून मी आज शिरोळ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. मी आता आलेलो आहे शिरोळ तालुक्यातल्या अब्दुल्लाट या गावामध्ये आणि या गावात मी आता या स्टँड चौकावरती उभा आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जशी जशी निवडणुकीची तारीख जवळ येईल तसं उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे, प्रचाराचा वेग वाढलेला आहे. इकडं मतदार सुद्धा चलबिचल आहेत. त्यामुळे कोण आहे जनतेच्या मनातला नेमका आमदार, त्यांच्या भागाचा विकास झालाय का, काय या विधानसभा निवडणुकीतलं या मतदारसंघाचं नेमकं चित्र ते आपण इथल्या लोकांच्याकडून जाणून घेऊया. काय म्हणतात बघूया इथल्या अब्दुल्लाटचे लोक. निवांत बसलाय, काय चर्चा चालू आहे? गप्पा कट्ट्यावरच्या जोर कोणाचा वाटतोय ते काय सांगता येत नाही. काय सांगाल मामा? कसं सांगणार? आम्ही दुकानदार आहे, कोणा आम्ही इथं बसणार, रस्त्याने येत्यात जात्यात, कोणाचं जोर आम्ही काय गल्ली बोळान फिरलोय. आम्हाला विकास कामं झाली का सगळी भागात? विकास काम सगळे सगळी झाली. काय वाटतंय यंदा कोणाला देईल जनता? यंदा संधी कोणाला देईल जनता? जनता काय आता संधी जनता जनार्दन आहे. काय कोण विकास कामं करतोय त्याला देणारच. आतापर्यंत विकास काम कोण केलंय त्याला देणारच म्हणतो. काय मग तुमच्या मनातलं नेमकं आमदार कोण? नेमकं आमदार सांगता येत नाही. मामा सांगा, काय वाटतं कोणाचा जोर शिरोळ आहे? शिरोळ तालुक्याचं सांगतो मी. हा. शिरोळ तालुक्यामध्ये आमचे शामराव अण्णांचे राजेश पाटील हम्म. त्यांनी काम भरपूर केलेलं आहे हम्म. 5 वर्षामध्ये. हम्म. आणि इथून पुढे बी आश्वासन दिल्यात हम्म. हे काम ते नक्की करणार हम्म. आणि त्यामुळे तीच सीट पुढे येईल असं मला वाटतं. वाटतंय. परवा एक मेळावा झाला. हम्म. त्या मेळाव्यामध्ये लोक इतकी जमली होती की अफाट लोक जमली होती. हा. हे चित्र बघूनच हा माणूस तिथं आलाच वाटला. हम्म. आणि हातकणंगल्याचं काय आम्हाला एवढं हातकणंगलेच राहू दे, पण आता शिरोळमध्ये एकीकडे राजेंद्र पाटील येड्रावकर महायुतीकडून उभे आहेत आणि दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे गणपतराव पाटील आहेत, शेतकरी संघटनेचे उल्हास पाटील आहेत. कशा पद्धतीनं येड्रावकर मग काय ते शेतकरी संघटनेचं काय येत नाही. हा. काय येणार येड्रावकर नाही. कशा पद्धतीने यांना सामोरं जातील? हा गणपतराव कामावर. पाटील असतील गणपतराव पाटील असतील, उल्हास पाटील असतील, येड्रावकर यांच्या लढतीला कशा पद्धतीनं सामोरं जातील? कशा पद्धतीनं म्हणजे आता काय हे निवडणूक चाललंयच की वारं हा. त्या पद्धतीनं जाणार त्यांनी. वारे तसं काय आता तर सांगता येत नाही, पण तरी पण जरा हे वाटणार. काय वाटतं? येड्रावकर आहे म्हणा पाठोपाठ, जरा येड्रावकरचं बी जरा हे आहे. पारडं कुणाचं वाटतंय? पारडं कुणाचं वाटतंय? पारडं जरा म्हणजे आमच्या मते म्हटलं तरी शेतकरी संघटनेचं काय तसं हे वाटत नाही. बरं. काय सांगाल मामा, काय वाटते कोणाच्या हवा येईल आता? हवा येड्रावकरांची. येड्रावकरांची. का बरं असं काय वाटतं? त्यांचं कामं चांगली तिथं, कामं चांगली आहेत. काम तीन झालेले आहेत, हम्म. बाकी काही नाही. पण इकडे तर लोक अजून कामं आमच्याकडे काय झालेलं नाही म्हणले. इकडं झालेला आहे का? हजार लोक बोलणार. हे बघा, प्रत्येक- झालेला झालं म्हणायला पाहिजे, झालेला झालं म्हणायला पाहिजे. नाही झालं तर नाही झालं. हा. येड्रावचं कामच चांगलं झाले, केलं. संपर्क आहे त्यांच्या लोकांशी. संपर्क चांगलं आहे. पण आता इकडं विरोधामध्ये गणपतदादा पाटील आहेत, उल्हास पाटील आहेत. काय उलट पडलं काय फक्त गणपती त्यांच्या घासायचे म्हणा. हा. काय सांगाल बाबा? हे बरोबर आहे त्यांच्या हे कोण मान्य आहे मारणार मला. बाजी? भाजी काय येड्रावकर मारेल असं वाटलं मला बी. बरं. कशामुळं? ते कामं केल्यात नाही सगळी. कामं सगळी प्रत्यक्ष झाली, होय होय झालं. कागदावरती राहिली. नाही झालं की इथं आपलं घाट रस्ता बिस्ता म्हणा ते काम चालू आहे. गावात सगळं काम चालू आहे. हम्म.
परत आणि इकडाने चालू आहे. इकडचा रस्ता झालाय पलीकडे आपल्या गावाच्या बाहेर हे सगळं. पण गणपतांची सुद्धा कामं चांगली आहेत तिथे. शेतकऱ्यांसाठी छारपळमुखी योजना राबवली, कारखान्याच्या माध्यमातून जे वेगवेगळे उपक्रम आहेत. केलं आम्हाला माहित नाही तेवढं. मग हे यड्रावकरचं हे आपण रस्ता बिस्ता हे कुठं ह्याच्यात नाही पंढरपूर करायला हे असं माहिती आहे म्हणून आम्हाला सांग. काय बोला मामा, काय सांगायचं? तेव्हा गणपतराव पाटलांचं आम्ही काय शेती म्हणजे शेतकरी माणसं नाही, आम्ही सामान्य म्हणजे तेवढे काय आम्हाला त्यांचं फॉलोवर तिकडल्यावर असेल त्यांचं कामं चांगले आहेत. आहेत, चांगले आहेत, पण आम्हाला जेवढे दिसते चित्र तेवढं आम्ही तुम्हाला सांगतो. यड्रावकरांचं चांगलं आहे, म्हणजे त्यांचा संपर्क माणसाशी चांगला आहे, कामं काही लोकांची केलेलं आहे. गावात पण आमच्या काय मंदिरं म्हणा हे असं बांधून दिलेलं म्हणजे हे आहे. गणपतराव पाटलांची पण कामं चांगली आहेत. आहेत त्यांची पण चांगली आहेत. छारपळमुखी जी योजना राबवली होय. कारखान्याच्या माध्यमातून, हा शेतीच्या ह्याच्यामध्ये त्यांचं पण काम चांगलं जीवनात समृद्धी हा हा लोक मध्ये त्यांचा बदल करायचा. होय, होय. नाही नाही त्यांचं पण चांगलं आहे. शेतीच्या बाबतीत म्हटलं तर का नाही चांगलं आहे. यंदा काय बदल होणार का? यड्रावकर बाजी मारणार परत? जरा बदल होणार. यड्रावकरांचा बी असं आम्हाला तर वाटतंय. कामं केली 18 कोटीचं आमच्या गावात. गावात केलं. बर. आणि काय चांगलं काम आहे त्यांचं. होईल, मतदान होईल चांगलं त्यांना. होईल. बर. पण इकडं तर कामं त्यांची जास्त नाही असं म्हणतात. आता ज्यांना जे झालं नाही ते नाहीच म्हणणार ना, आणि झाले ते झाले म्हणणार. बर. आता 3 उमेदवार आहेत. गणपतराव पाटील आहेत, राजन कोल्हे यड्रावकर, उल्हास पाटील आहेत. कशी लढत होणार? ते कसं जातीचं राजकारण आहे सगळं. बर. म्हणजे ठराविक लोकांची संख्या जास्त आहे जातीची, जैन, लिंगायत, धनगर. बर. त्यामुळे त्याच्या मतांची विभागणी होणार त्यामध्ये. बर. बर. मला वाटतं माझ्या मते तर यड्रावकर येईल असं वाटतं. बर. संपर्क याच्यामध्ये लोकांशी कोणाचा चांगला आहे? तिघांचं पण चांगला आहे. तिघांचा पण चांगला आहे. सगळे तिघं लोकांशी तिघं पण चांगले संपर्क ठेवून आहे. आणि तिन्ही पण लोक आपलीच आहेत. बर. आता कोण बाजी मारणार होता? कोण बाजी मारणार? माझी आता काय दोघांचं जरा करासच आहे. यड्रावकर आणि हे दोघांना जरा करासच लागणार. बर. काय मग आता विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आमदारकीच्या. होय. तिकडे आता जोर कोणाचा आहे हो तुमच्या भागात? यड्राव. काय यड्रावकर? होय. बर. काय? राजेंद्र पाटील बर. यड्रावकर जोर आहे. काय वाटतंय बरं असं? जो कामं लय केलाय, कामं लय केलं. बर. प्रत्येक गावाला कामं लय केलाय. आजपर्यंत खासदार आमचं कोणीच केलं नाही. बर. किती 40 वर्षात बर. एवढं काम केलंय. बर. काम म्हणजे काय भरपूर करतात. आता ते अण्णा महाराजचं मंदिर आहे की नाही, हम्म. ते नदी टाकोल्यापर्यंत जाऊपर्यंत ते रस्ते केल्यात, हम्म. फुल बांधायची योजना केल्यात, हम्म. चांगली देशिंगपूर असं जायला. हे सगळी कामं खरोखर झाली का नुसतं कागदावर झाली? नाही कागदावर नाही, खरं काम झालं. बर. आता काम चालू बी आहे. बर. एवढं कोण काम करते, गटार बिटार सगळं बांधताय. पण आता यड्रावकरांच्या विरोधामध्ये गणपतराव पाटील काँग्रेसचे, शेतकरी संघटनेचे उल्हास पाटील आहे. कशी होणार लढत? काय उपयोग होणार नाही. हम्म. लढत म्हणजे ते 2 नंबर काँग्रेसवाला जरा होणार. हम्म. बाकी जिल्हा पण त्यांची पण कामं चांगली आहेत गणपतरावांची. शेतकऱ्यांसाठी वगैरे चांगली कामं केली आहेत. नाही कुठे काम केलंय का छारपळमुक्तीची वगैरे कामं चांगली आहेत की? कुठंच काम केलं अहो, सगळी लोक म्हणतात त्यांची कामं चांगली आहेत. आहे. कुठले एक बी चांगले आहेत त्यांची कामं कुणीकडल्या भागाला आहे. हम्म. आपण वाडी बिडी औरवाड, हम्म. गोरवाड, शेडशाळ, हम्म. बस्तवाड, हम्म. अलास ह्या साईडला म्हणजे कमीत कमी 15-16 गावाला तिकडं कोणाचा काम. जोर आहे मग? तिकडं कोणाचा जोर आहे? इकडं आपल्या साईडला जर बघितलं तर यड्रावकरांचा. कारण कशामुळे? का? हा. कारण ह्या नुसता आमच्या गावासाठीच कमीत कमी 18 ते 19 कोटीचं काम झालेलं आहे. बर. मग काय तर तालुक्यात काय तर त्यांचं बरंच कामं झालेली आहेत. मग त्यामुळं यड्रावकरांचं आपलं पारडं जड आपल्याला तर वाटतं. लोक इकडे कामं त्यांची फारशी नाही म्हणतात. हा कामं भरपूर आहेत किंवा बरं आपल्याला असं म्हणायचं आहे की ते जरी कसलाही तगडा उमेदवार जरी राहिला यड्रावकरांच्या बाबतीत असं आम्हाला म्हणायचं आहे, आज आपल्याला स्वप्नात देखील यड्रावकर विजयी होतोय असं आम्हाला स्वतःला वाटतोय. कशाचे गप्पा चालू आहेत? राजकारण. होय. काय काय राजकारण तालुक्याचं आता? आता काय आता तालुक्यात काय होतंय बघायचं. गणपतराव आहे, यड्रावकर आहे, उल्हास पाटील आहे. कोणाचं पारडं जड होतं हे आम्ही विचार काय करतो. वाटतंय कोणाचं पारडं जड होईल? यड्रावकर यड्रावकर. का बरं? तो कामाला केलं. आमच्या गावात 18 कोटीचं काम केलं. आमच्या गावात काय काय काम केलं? हा? काय काय केली कामं? मंदिर, रस्ता, गटारी, पानंद रस्ते सगळं बर. काय कमी केलं नाही आमच्या गावापुरतं. बर. सगळी कामं पूर्ण झाली. झालं की सगळं. पण काही भागात म्हणतात त्यांची कामं नाहीत. काय नाही त्यांचं नसलं खरं आम्हाला माहिती आहे तेवढं सांग. तिरंगी लढत होणार आहे मामा. 3 तिरंगी होऊ दे काय होते ते उल्हास पाटलाच काय उपयोग होत नाही. गणपतराव
आणि यड्राव गणपतरावांची पण कामं चांगले आहेत. कुठं काय काय काम आहे? शेतकऱ्यांसाठी त्यांनी कुठं काय काम आहे सांगा? सरपटमुक्ती- गणपतरावचं काय काम आहे? सरपटमुक्तीच्या त्यांनी माध्यमातून काम फक्त केलंय. फॅक्टरी धरून राहिल्यात. परत सारे पाटलाचं होतं गणपतराव बाहेरने त्या कारखान्यांचे त्यांच्या ह्याच्यावर त्यांनी बाहेरच नाही विधायक काय काम नाही त्यांचं. उल्हास पाटलां सुद्धा त्यांच्या काळात चांगली कामं केल्या. काय केलं अहो भाजपवाले आता हे किती केल्यात प्रत्येक महिलाला 7,500 रुपये प्रत्येकाच्या खात्यावर आलेले आहेत म्हणताना यड्रावकर साहेबच येणार. पण भाजप सरकार तुम्हाला एकीकडे दिला आणि दुसरीकडे महागाई वाढवली ते असं सर लोकं म्हणतात. कोण आजपर्यंत कोण देतं काय? कोण बी सत्तेवर येऊ दे महागाई काही कमी होणार नाही. लोकसंख्या तुम्ही कमी करा की लोकसंख्या वाढणार हाय तेवढं शेत आहे. शेतकऱ्याचं लाईट बिल माफ केलं. हे फक्त मतदान शेतकऱ्याला घेण्यासाठी करतात. शेतकऱ्याला 2,000 रुपये दिलं. आजपर्यंत कोण दिलं तर समाधान आहे तुम्ही सरकारच्या धोरणावर आहे. हा सरकार धोरणावर हा, आम्ही समाधान आहे. समाधान आहे. महागाई वाढवली त्यामुळे नाराज आहे सरकार. नाही, नाही, नाही. काय मागा काय वाढलं नाही काय नाही भाजपच पाहिजे. त्या पद्धतीने हे येते सर. भाजपच पाहिजे वरबी आणि खालबी. यड्रावकरांना खरं गणपतराव पाटील आणि उल्हास पाटलांचं म्हणजे त्यांचं आव्हान आहे ते त्यांच्या विरोधामध्ये उभे आहेत. गणपतराव पाटील उल्हास पाटील यड्रावकर अशी तिरंगी लढत होणार. काय वाटते कशी लढत होईल? काय होणं किंवा त्यांनी किती बी होऊ दे पण यड्रावकर साहेबच येणार. देऊन ठेवा. बाबा काय सांगणार? 100% काय वाटतंय? बरं, आता सांगितलं बरं. काय म्हणला? राजेंद्र पाटील यड्रावकरच येणार. का बरं? एक नंबर नाही येणार निवडून. तुम्ही कार्यकर्ते का त्यांचे? आम्ही कार्यकर्ते नाही, शेतकरी आम्ही शेतकरी आहे, शेतकरी आहे. गरीबातला गरीब. बरं. पण आजपर्यंत जे सरकार झालंय गावात ते आम्हाला मान्य आहे. काय केलं शेतकऱ्यांसाठी राजेंद्र पाटील यड्रावकरांनी? यड्रावकरांना काय आहे सुविधाच की आम्हाला काय काय केल्या? काय गावात देणगीदार देवस्थानाला कमिटीला देणगीदार दिल्या. पण बाकीचे पण आता बदल पाहिजे म्हणतात लोक. बदल पाहिजे की आता. बदल करूया म्हणतात लोक. बदल काय पक्ष बदलणार का काय? गणपतराव पाटील आहेत, काय नाही उल्हास पाटील आहेत. नाही गणपतराव पाटलाचं काय नावच करून ठेवून तो लिंगायत आहे. मी बी निघायत पण मी गरीबातला गरीब शेतकरी. माझ्या घरात तुम्ही जर घर बघितलं सा परकं घर आहे. दुसऱ्याच्या घरात 7 वर्ष झालं मी भाड्या नाही. दादांना भेटणार आहे मी एक दिवस पण ते घर बघून आम्हाला जरा काय तर बघूया. काय तालुक्यात आता वातावरण निवडणुकीचं? वातावरण काय यादवकडे आहे. यड्रावकर जोर कोणाचा वाटतोय? जोर यादवकडचा. तिरंगी लढत आहे की? हा? तिरंगी लढत आहे. तरी यादवकर येणार. का बरं? त्याचं काम केलं गावात. काम केलं? होय. काय काय काम केलं? काय देवळानं सगळं कामच केलं. गटारीचं देवळाचं बर. कामा व्यतिरिक्त आणि काय केलंय? आणि काय नाही. बाकीचे उमेदवार आता ते महाविकास आघाडीचे गणपतराव पाटील आहेत, तिकडे उल्हासराव पाटील आहेत, त्यांची पण कामं चांगली आहेत की? आहेत की खरं जोर यांचा आहे. जोर यांचा आहे. काय होईल जनता कोणाला संधी देणार? हा जनता कोणाला संधी देणार? त्यालाच देणार. जोर कोणाचा आहे तिघात? यड्रावकरांचा. का बरं असं काय वाटतंय? का वाटतंय असं? सीट बसली होते. हा? जैना पी घ्यायचो सीट बसणार बसणार. जैन वस्ती जास्त आहे. पण समोर सुद्धा बलाढ्य उमेदवार आहेत. इकडे गणपतराव पाटील आहेत, उल्हास पाटील आहेत. आहेत की त्यांचा सुद्धा संपर्क चांगला आहे लोकांच्या बरोबर. कामं सुद्धा त्यांची चांगली आहेत. गावाला तसं त्या मानानं केलाय होतो. चालूच आहे की काय वाटतं कोण मारणार बाजी? बाजू बघूया दोघात कोणतरी एकटं मारणार. बघूया की आता अजून रणांगणात उतरणार आहे. कसा असावा आमदार तालुक्याचा? हे चांगला असावं बघा आम्हाला चांगला पाहिजे एवढंच. आता माजी आमदार आहेतच सगळे. नवीन कार्यकर्ता एक सेवा करण्याची संधी द्यावी असं इच्छा आहे. काय वाटतंय कोण असावं असं? आता आपले गणपतराव दादा आहेत, हा. त्यांनाच आपली संधी मिळाली तर त्यांना लोभ कशाचा नाही. बर. त्यांचं कार्य चांगलं आहे, कसं आहे संपर्क लोकांशी त्यांचा? जनसंपर्क चांगला आहे त्यांचा. बर. आता 2 कॉन्फिडन्स आहेत. हा. एक यड्रावकर हा. आणि 2 म्हणजे सारे पाटील. बर. यांच्या दोघात हे चालू आहे आपलं गणपतराव पाटील. गणपतराव पाटील. हा. त्यांच्यामध्ये आता चुरस होणार. सुरुच होणार. होय. आणि शक्यतो करून असं आहे की गणपतराव पाटील असं तर येणार असं माझी तर इच्छा आहे. का बरं असं का वाटतंय? कारण विकास काम आता नवीन चैत्य चेंज व्हायला पाहिजे. आणि जे भाजप आलं शिवसेना आलं त्यामध्ये ते आपलं प्रगती काय झाली नाही, सगळी महागाई वाढली. आम्हाला तर वाटतंय गोरगरिबाला हातावरची जी पोट आहेत आमच्या सगळ्यांच्या तर हात आला म्हणजे काँग्रेस आल्यामुळं काहीतरी प्रगती होईल वाटतंय असं? असं आम्हाला वाटतंय. माझी तर इच्छा आहे बरं. की ही व्यक्ती पण आता इथं तुमच्या भागात विद्यमान आमदारांनी काही विकास कामे केलेत काय? भरपूर केलेत. बरं. आता समोरचे जे स्टँड वगैरे आहे हा. ते त्यांनी केले. आमदारांनी कामे केल्यात, समाजाची कामे केल्यात, पूर्ण केल्यात. त्यांना कामे दोष देत नाही. परंतु शक्यतो करून
काँग्रेस पक्ष यावं असं आमचे हे आहे. तर सध्या जे म्हणजे आता या 5 वर्षात जर बघतोय की नाही खरोखर चांगलं काम झालं. हे असं पण काही नाहीये की लोकांना नावं ठेवण्याचं चांगलं काम झाले. तुम्ही काय सांगा दादा? काय वाटतं कोणाचं वार आहे इकडे? वारं काय सांगू शकत नाही, पण जनतेचं काम करतील तेच त्यांचंच हे होणार आहे. काय वाटतं असं कोण असेल आपण? आता या काटेकी टक्करच होणार आहे दोघांत. बाजी कोण मारला तर वाटतं? माझी कोण मार्गाचा अंदाज बांधणं चुकीचं आहे. बरं, तुमच्या मनातला आमदार कोण? नाही तरी देखील अंदाज बांधणं चुकीचं आहे. तिघांचा जोर आहे. तिघांचा पण आहे? अतिथी होणार इथे पारडं कोणाचं जड वाटतंय? संघटना. संघटना. इथं अगोदरपासून संघटना हेच आहे बरं, अगोदरपासून. कोण बाजी मारणार मग? ते आता हे बघा लोकांचं कौल आहे. हे आमच्या गावातलं आहे मी बोललो. दुसरीकडलं आम्ही काय हे करणार. काय वाटतं मामा तुम्हाला? काय वाटतं कोणाचं जोर आहे? दोन्ही पार्टीच जोड आहे. कुठल्या कुठल्या पण राष्ट्रवादीचं त्यानं त्याचं पण जोर आहे. बरं, कोण मारणार बाजी मग? काय घासाघासी होईल. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.